मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीचे महत्त्वाचे अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन झाले, उपोषण झाले। शेवटचं उपोषण या नाशिक येथे करण्यात आलं, तरी सुद्धा सरकारने पॉझिटिव्ह रित्या त्या उपोषणाकडे पाहिलं नाही। आणि त्यानंतरच आता माननीय तुकाराम बाबा यांनी एक असा प्लॅन बनवला आहे की या प्लॅनच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये मुदतवाढ मिळणार आहे। आणि ही मुदतवाढ कधी मिळणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो। पण त्यापूर्वी माननीय तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांचा जो प्लॅन आहे तो संपूर्णरित्या त्यांनी सांगितलेला आहे। त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शहाजी बापू पाटील यांच्याशी त्यांनी मीटिंग झाली त्यांची, आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत भेट घालून देण्यासाठी शहाजी बापू पाटील यांनी पॉझिटिव्ह त्यांना शब्द दिलेला आहे। त्याबरोबरच जे महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आहे, ज्यांनी आता श्रीनाथ ही बैलगाडा शर्यत भरवली होती सांगलीमध्ये, त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्या शर्यतीला आले होते। त्यांच्या सुद्धा काल लाईव्ह मध्ये त्यांनी कॉलवरती संभाषण केलं, त्यांच्याशी संपर्क साधला, आणि आज ते सांगलीला येणार आहेत। उद्या तुकाराम बाबा त्यांना भेटणार आहेत। त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा विषय माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत। त्यामुळे ह्या दोन गोष्टी आणि इतर अनेक माजी आमदार असतील किंवा सध्याचे आमदार असतील यांच्या माध्यमातून तुकाराम बाबा यांनी एक असा प्लॅन बनवला आहे। या प्लॅनच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना सध्या त्यांच्या जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये वाढ भेटणार आहे। आता यामध्ये अनेक प्रशिक्षणार्थी कमेंट करतील की कार्यकाळात वाढ नको, कायमचा रोजगार द्या। तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकाळात वाढ द्यायला सुद्धा पॉझिटिव्ह नाहीत, फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेब हे पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे सध्या कार्यकाळात वाढ मिळाली ते सुद्धा खूप मोठं आहे, कारण कार्यकाळात वाढ मिळाल्याच्या नंतर पुढे पुन्हा आपल्याला आंदोलन आणि वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण ही दिशा ठरवता येईल। त्यामुळे सध्या कार्यकाळ वाढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। राहिला विषय पेमेंटचा, तर अनेक जिल्ह्यातील पेमेंट काही पडले आहेत, काही पडणार आहेत, काही पेंडिंगला आहेत, काही बँक लेवलच्या पेंडिंगला आहेत, काही विभाग लेवलच्या पेंडिंगला आहेत। ते झाल्याच्या नंतर ते पेमेंट सुद्धा पडतील। तुकाराम बाबा यांना माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत भेटण्यासाठी ह्या 2 ते 3 दिवसांमध्येच त्यांना बोलवलं जाऊ शकतं। आणि त्यापूर्वी बाबा यांनी कालच सांगितलं की सभासद नोंदणी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण हा जो डाटा आहे सभासदांचा तोच डाटा मी सरकारकडे देणार आहे। ही आमची संस्था आहे, ही आमची संघटना आहे। या संघटनेमध्ये हे प्रशिक्षणार्थी हे आस्थापनेत काम करतायत, तुम्ही ते फोन लावून विचारू शकता। त्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांच्या संघटनेची सभासद नोंदणी केली आहे त्यांनी पुन्हा करण्याची गरज नाही, आणि ज्यांनी केली नाही ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सभासद नोंदणी करता येणार आहे। ती तुकाराम बाबा हे ग्रुपवरती टाकतीलच, किंवा ज्या प्रशिक्षणार्थ्यांकडे ते पुस्तक भेटलेलं आहे त्यांनी सभासद नोंदणी करून ते पुस्तक बाबांना पाठवून द्यायचे, कारण बाबा त्याचा संपूर्ण डाटा तयार करत आहेत आणि ह्या डाटाच्या आधारेच ते सरकारशी चर्चा करणार आहेत। कारण त्यांनी काल जो प्लॅन सांगितला त्यानुसार हे जे प्रशिक्षणार्थी आहेत, ह्या एक प्रशिक्षणार्थी 10 प्रशिक्षणार्थ्यांचं सभासद नोंदणी करून घेतोय। म्हणजे ही संघटना 1,34,000 प्रशिक्षणार्थींनी 10-10, म्हणजे ही संघटना आमची किती मजबूत आहे अशा पद्धतीने बाबांनी दाखवलंय। आणि जर सरकारने प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक विचार केला नाही तर ह्या प्रशिक्षणार्थ्यांचा जो राग आहे याचा तोटा कशा पद्धतीने या सरकारला बसेल हे सुद्धा काल त्यांनी शहाजी बापू पाटील यांना सविस्तर समजावून सांगितलं। आणि त्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी पॉझिटिव्ह पद्धतीने सांगितलं की मी तुमची लगेच वरती वेळ घेतो, आणि 2 ते 3 दिवसामध्ये बाबांना कमीत कमी तासभरांचा वेळ मिळणार आहे, ज्यामध्ये ते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहेत। आता राहिला विषय कार्यकाळ कधी वाढणार, तर कार्यकाळ वाढीचा जो विषय होता, तर सध्या आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे सध्या तरी तो कार्यकाळ वाढणार नाही। पण आचारसंहिता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहेत, आणि हिवाळी अधिवेशन त्यानंतर होणार आहे। बाबांनी रात्री सांगितलं की हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढेल। या पुढील डिसेंबर महिन्यात 2 ते 3 तारखेच्या दरम्यान जर आचारसंहितामध्ये खंडित झाली तर नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांना कार्यकाळ वाढीचा जार मिळणार आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आणखीही मोठ्या संख्येने सभासद नोंदणी केली नसेल तर करून घ्या। सर्वांनाच रोजगार मिळणार आहे, पण बाबा जो डाटा तयार करतायत की कारण त्यांच्याकडे
त्यांनी कालच सांगितलं की कोणतंही नेतृत्व असेल, तुकाराम बाबा असतील, चाकोरकर साहेब असतील, चव्हाण सर असतील, हरिभाऊ राठोड असतील किंवा अविनाश सावळे सर असतील, कोणाकडेच या प्रशिक्षणार्थ्यांचा डाटा नाहीये. डाटा कोणता आहे? आस्थापनेचा डाटा आहे. आता आस्थापना तुम्हाला ती डाटा देणार आहे का? त्यामुळे हा डाटा तयार करणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून या डाटा म्हणजे ही जी माहिती आहे, या माहितीच्या आधारे आम्हाला आमची संघटना किती मजबूत आहे आणि आम्ही लढू शकतो अशा पद्धतीने ह्या डाटाचा वापर त्यांना करता येईल. त्यामुळे नक्कीच मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या जो कार्यकाळ आहे तो 100% नाही 1,01,000% वाढणार आहे, असं स्वतः तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलेलं आहे. लवकरच हा कार्यकाळ वाढणार आहे, लवकरच ही गोड बातमी मिळणार आहे. आता प्रशिक्षणार्थ्यांना जो प्रश्न पडलाय की कार्यकाळ वाढ किती दिवसाची होईल, तर मित्रांनो 6 किंवा 11 महिन्याची कार्यकाळात वाढ होईल. त्यापेक्षा जास्त कार्यकाळात वाढ सरकार देऊ शकत नाही. पण जेवढाही वाढेल तो चांगल्यासाठीच वाढेल, कारण त्यानंतर आणखी सुद्धा आपल्या हातात टाइम असेल आणि संघटना मजबूत करून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार कसा मिळवता येईल यासाठी जे स्ट्रक्चरल बांधणी करता येईल त्यासाठी हे टाइम खूप महत्वाचा आहे. त्यामुळे असं म्हणू नका की कार्यकाळ वाढला नाही पाहिजे आणि आम्हाला परमनंट भेटलं पाहिजे. इतक्या लवकर परमनंट भेटणार नाही. ही लढाई सध्या सुद्धा चालू आहे आणि आणखी सुद्धा चालूच राहणार आहे. बाबांनी आणि अनेक नेतृत्वांनी अगोदर सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. त्यामुळे खचून जायचं नाही आणि कार्यकाळात वाढ होणार आहे ही आनंदाची बातमी आहे. ही बाबांनी सुद्धा सांगितली आणि लवकरच त्याचा GR सुद्धा निघेल. तर ह्याच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होत्या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विविध जे अपडेट आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच टाकतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे वेळोवेळी संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजच्या अपडेटमध्ये इथेच थांबू. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.